नमस्कार. आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल. सचिन देसाई तुमच्यासोबत. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथून आज एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शहरात दिलेल्या वडगाव बंदच्या हाकेला नागरिक आणि व्यापाऱ्यांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला असून संपूर्ण शहरात एकजुटीचे चित्र पाहायला मिळाले. या बंदची पार्श्वभूमी म्हणजे अलीकडेच काही प्रतिष्ठित नागरिकावर, विशेषतः माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यावर वडगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेला गुन्हा. या गुन्ह्याबाबत स्थानिक नागरिक, व्यापारी आणि विविध संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून हा गुन्हा खोटा, अन्यायकारक आणि राजकीय दबावातून दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे पेठ वडगावमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्या संतापाच्या पार्श्वभूमीवर यादव पॅनेल आघाडी तसेच विविध संघटनांनी एकत्र येत शहर बंदची हाक दिली आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून अत्यावश्यक सेवा आणि शैक्षणिक संस्था वगळता संपूर्ण शहर बंद ठेवण्यात आले होते. बाजारपेठा, दुकाने, व्यावसायिक आस्थापना पूर्णपणे बंद ठेवून व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दिला. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू न देता नागरिकांनी शांततेत आपला निषेध नोंदवला. दरम्यान या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी पेठ वडगावच्या नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबराव पोळ या नेतृत्वाखाली शहरातून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मूक मोर्चामध्ये यादव आघाडीचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, समर्थक आणि मोठ्या संख्येने सामान्य नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा यादववाड्यातून सुरू होऊन चावडी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, परत पुन्हा मेन बाजारपेठ रोड, नगरपालिका चौक, तिथून स्टँड रोड ते विजयसिंह यादव चौक, तिथून बिरदेव चौक, परत पुन्हा नगरपालिका चौक असा मार्गक्रमण करत पुन्हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येऊन शांततेत संपन्न झाला. या मूक मोर्चाची विशेष बाब म्हणजे संपूर्ण आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडले. कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता, कोणताही गोंधळ न करता नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र या शांततेतही प्रशासनाविषयी असलेली नाराजी आणि संताप स्पष्टपणे जाणवत होता. स्थानिक नागरिकांच्या मते खोटे गुन्हे दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असून हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. आमच्या नेत्यावर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा स्पष्ट संदेश या आंदोलनातून देण्यात आला. या सर्व घटनांमुळे पेठ वडगावमध्ये एक वेगळाच राजकीय आणि सामाजिक वातावरण तयार झाले असून नागरिकांमध्ये एकजूट दिसून आली आहे. बंद आणि मूक मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांनी प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे की अन्याय सहन केला जाणार नाही आणि खोट्या कारवायाविरोधात आवाज उठवला जाईल. आता या प्रकरणात प्रशासन पुढे काय भूमिका घेते, गुन्ह्याबाबत काय निर्णय घेतला जातो आणि परिस्थिती कशी बदलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पेठवडगावच्या ज्या 26 लोकांच्यावरती ज्या निरपराध लोकांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांना वाचा फोडावी. परत हा प्रकार प्रशासनानं सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत करू नये म्हणून आम्ही त्या सर्वांनी हे पाऊल उचललेलं आहे आणि हा मोर्चा अतिशय यशस्वी झाला आहे. महिलांनी अतिशय पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर तरुण वर्ग पुरुष वर्ग सगळे आमच्याबरोबर सहभागी झालेले आहेत आणि ह्याबद्दल मनापासून सगळ्यांना धन्यवाद. दिनांक 1/12 रोजी काल्पनिक घटना घडलेली अशी दाखवून मोठा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये मी स्वतः आणि इतर 27 अशा 28 जणांनी गुन्हा दाखल केला. याबाबत वरिष्ठांच्याकडे तक्रार केली होती. वरिष्ठांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. असं असताना चौकशी न करता जाणून बुजून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना अडचणी करण्याकरता खोटा गुन्हा दाखल केला. याचा निषेध करण्याकरता आज वडगाववासी विशेषतः महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊन आणि त्याचप्रमाणे वडगाव नगरीच्या सर्व नागरिकांनी वडगाव बंद करून हा गोष्टीचा निषेध व्यक्त केलेला आहे. यातून कमीत कमी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सुबुद्धी प्राप्त होईल अशी मला आशा आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काय कारवाई झाली न झाली या संदर्भात परत वरिष्ठांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. यामध्ये जे दोषी निष्पन्न होतील त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी आमची मागणी राहणार आहे. त्याशिवाय न्यायालयीन लढाई तर लढावी लागणार आहे. ही शेवटच्या टोकापर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि आशीर्वादाने लढली जाईल. तर त्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला यश प्राप्त होईल अशी मला आशा आहे. परत एकदा वडगाववासियांचे आणि मोर्चात सहभागी झालेल्या सर्व महिला पुरुष आणि त्याचप्रमाणे नगरपालिकेतील सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी सर्वांनी आपापल्या निवासस्थानी शांततेने निघून जावं अशी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यादव पॅनलच्या वतीने आज वडगाव बंदची हाक दिलेली होती आणि त्या सगळ्या वडगावच्या व्यापारी वर्गाने हात दिला. त्याबद्दल आम्ही यादव पार्टीच्या वतीने सर्व व्यापारी वर्गाचे सर्व जनतेचे आभार मानतो. आणि आजचा मुद्दा एक म्हणजे साहेबांच्यावर केस घातल्या तर प्रशासनानं जे विना विचार करता जे म्हणजे कारवाई केली आहे त्या आणि लोकांनी या भावनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याचा अर्थ सगळी जनता देखील आमच्यासोबत आहे. हेच यातनं दिसतं. आज यादव आघाडीच्या वतीनं मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्याचं कारण असं आहे की आज पोलीस आयुक्त कोल्हापूर पोलीस आहेत आणि इतर 27 जण असं मिळून 28 जणांवर जे अन्यायकारक खोटे गुन्हे दाखल केले. त्या निषेधार्थ आम्ही आज वडगाव बंदची हाक दिली होती. त्या बंदला वडगाव नगरवासियांनी व्यापारी बंधूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी यादव आघाडीच्या वतीनं वडगाव नगरवासियांचं तसेच व्यापारी बंधूंचं अत्यंत आभार मानतो आणि ऋणी आहे. सर्वप्रथम ॲट्रॉसिटीसारखे मोठे गुन्हे या वडगावचे प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ कर्तव्यदक्ष कार्यतत्पर पोलीस अधिकारी माननीय गुलाबरावजी पोळसाहेब आणि तमाम 27 कार्यकर्त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीसारखे गंभीर असे खोटे गुन्हे या ठिकाणी राजकारण्यांच्या मार्फत दाखल केले गेले. सदरची घटना ही अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहे. या घटनेचा मी प्रभाग क्रमांक 2 सिद्धार्थनगरच्या वतीनं तीव्र आणि कडक शब्दामध्ये जाहीर निषेध करतो. खरं तर ज्यांनी हा गुन्हा दाखल केला त्यांची पार्श्वभूमी जर तपासली तर त्यांच्यावरती अगोदरच या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आणि असे गुन्हेगारी मानसिकता असणाऱ्या लोकांनी जाणीवपूर्वक कटकारस्थान करून या ठिकाणी हे गुन्हे दाखल करण्याचं काम केलेलं आहे. एक नवीन राजकारणाची सुरुवात या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि म्हणून याच्या विरोधात आम्ही सर्वजण आंबेडकरवादी याच्या घटनेचा निषेध करतो आणि याच्या विरोधात आम्ही अधिकाधिक तीव्र असं आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत.
संविधानिक मार्गाने या सगळ्या घटनांचा आम्ही निषेध करणार आहोत. न्यायालयीन लढाई ही सुरूच आहे, पण जनतेने स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी वडगाव बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवून खऱ्या अर्थानं या सर्वांच्या पाठीशी उभा राहून त्यांना बळ देण्याचं काम केलेलं आहे. मी सर्वांचे मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे, या वडगाववासियांचे, व्यापारी असोसिएशनचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ, वडगाव.